नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ एज्युकल्चरमध्ये आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की सायन्स विषय किती महत्त्वाचा आहे. जर आपण आपल्या आयोगाच्या दृष्टीने पाहिलं तर सायन्स विषय फार महत्त्वाचा आहे की जो आपल्याला कट ऑफमध्ये इन किंवा आउट करू शकतो. मात्र लक्षात घ्या, जर आपण हा सायन्स विषय पाहिला तर सायन्स विषयमध्ये एक्झॅक्टली आपण काय वाचायला हवं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मग लक्षात घ्या, एज्युकल्चर आपल्यासाठी एक सायन्सची बॅच घेऊन येत आहे. या बॅचमध्ये आपण कोणता टॉपिक वाचायला हवा, त्या बॅचमध्ये मी स्वतः पूर्ण सायन्स घेणार आहे. हे सायन्स घेताना आपण त्या बॅचमध्ये त्या टॉपिकमध्ये काय वाचायला हवं, इवन तो मुद्दा आयोगाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे का, किंवा त्यावरती प्रश्न कसे येतात, किंवा आता आयोगाचा माइंडसेट बदलतोय, मग आयोगाच्या बदलणाऱ्या माइंडसेटनुसार आपल्याला नवीन डेटा हवा आहे किंवा नवीन टीचिंग हवी आहे. मग ही सगळी काळजी ह्या बॅचमध्ये पूर्ण केलेली आहे. मात्र लक्षात घ्या, आता आपण या व्हिडिओमध्ये जो विषय घेणार आहोत तो म्हणजे आपल्याकडे असणारा कोऑर्डिनेशन इन ह्युमन. मग मित्रांनो, जर आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचा विचार केला तर हे काय आहे, याला आपण मानवातील समन्वय म्हणतो. मग आता एक्झॅक्टली मानवातील समन्वय म्हणजे काय किंवा याचा स्टडी करताना काय वाचायला हवं, आता लक्षात घ्या. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण लेक्चर पाहणार नाहीये, पण या चॅप्टरमध्ये एक्झॅक्टली वाचायला काय हवं किंवा आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाचं काय आहे, किंवा तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की माझी टीचिंग मेथड कशी आहे किंवा ह्या बॅचमधून तुम्हाला फायदा कसा होईल. मात्र लक्षात घ्या, जर आपण हा चॅप्टर पाहिला कोणता, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इन ह्युमन, तर सिंपल आहे मित्रांनो. जर आपण कंट्रोलचा विचार केला किंवा कोऑर्डिनेशनचा विचार केला तर आपल्या बॉडीवरती कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्या नर्व सेलची गरज पडते. मग आता लक्षात घ्या, तर आपण नर्व सेलचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आता लक्षात घ्या, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन यांच्यामध्ये काय फरक असतो, यांनाच मराठीमध्ये आपण मानवातील समन्वय म्हणतो. जर आपण कंट्रोलचा विचार पाहिला तर कंट्रोलसाठी आपल्याकडे ब्रेनचा पार्ट महत्त्वाचा आहे. आणि जर आपण कोऑर्डिनेशनचा विचार केला तर यासाठी आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे हार्मोन्स असतात की ज्याला आपण संप्रेरके म्हणतो, आणि ते तयार करण्याचं काम करतात ग्लँड्स. मग लक्षात घ्या मित्रांनो, आपण चॅप्टर पाहतोय कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, पण त्यांचा संबंध आपण कुणाशी लावतोय, ग्लँडशी लावतोय. मग पूर्ण बायोलॉजी ही इंटरकनेक्टेड आहे. जर तुम्हाला एक चॅप्टर चांगल्या प्रकारे समजला तर त्यावरती डिपेंड असणारे सगळे चॅप्टर समजत जातात. मग लक्षात घ्या मित्रांनो, आता आपण चॅप्टर कोणता घेतो, तो कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, पण यांचा संबंध आपण कशाशी पाहिला, ग्लँडशी पाहिला. बिकॉज आपल्या बॉडीमध्ये ऑर्गॅन आणि ऑर्गॅन सिस्टीम असते. जर आपल्या बॉडीमध्ये ऑर्गॅन आणि ऑर्गॅन सिस्टीम असेल तर ह्या ऑर्गॅनवरती जे काही कंट्रोल आहे ते ब्रेनचं असतं, पण ऑर्गॅन सिस्टीममध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन पाहायला मिळतं. आणि जर ऑर्गॅन सिस्टीम मध्ये कोऑर्डिनेशन पाहायला मिळत असेल तर त्याला कंट्रोल करण्याचं काम कुणाचं आहे, हार्मोनचं. मग सिंपल आहे मित्रांनो, आपल्याकडे असणाऱ्या सिस्टीम म्हणजे काय, तो व्हॉलंटरी ऍक्शन आणि इनव्हॉलंटरी ऍक्शन, त्यालाच मराठीमध्ये आपण ऐच्छिक क्रिया आणि अनैच्छिक क्रिया म्हणतो. मग ह्या सगळ्या क्रियांवरती कंट्रोल ठेवण्यासाठी किंवा यांचं कोऑर्डिनेशन करण्यासाठी आपल्याकडे असतात नर्व सेल. लक्षात घ्या, त्याला आपण मराठीमध्ये चेतापेशी म्हणतो. याच्यावरती सुद्धा आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. मग आता नर्व सेल काय आहे, तर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये असणारी एक लॉंगेस्ट सेल आहे की जी लॉंगेस्ट सेल काय करते किंवा कशी दिसते. मग सिंपल आहे मित्रांनो, जर तुम्ही ही लॉंगेस्ट सेल पाहिली तर ही आपली चेतापेशी आहे, एक नर्व सेल आहे. या चेतापेशींचा विचार केला तर ह्युमन बॉडीमध्ये समजा आपल्याकडे हा पूर्ण एक ह्युमन आहे, या ह्युमन बॉडीमध्ये टॉप टू बॉटम आपल्याला सगळ्या बॉडीमध्ये एक प्रॉपर सिग्नलिंग पाहायला मिळतो किंवा प्रॉपर कंट्रोल पाहायला मिळतं. मग हे पूर्ण प्रॉपर कंट्रोल आपण कुणामार्फत ठेवतो, त्या चेतापेशी मार्फत. मग लक्षात घ्या, ऍक्च्युअल मध्ये हा चॅप्टर खूप मोठा आहे, त्यामध्ये आपल्याला प्रॉपर चेतापेशी शिकायला मिळते, पण आपण या सेशन मध्ये एवढंच पाहतोय की हा चॅप्टरचं महत्त्व किती आहे किंवा या चॅप्टरवरती आयोग प्रश्न कसा विचारू शकतो, यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे किंवा कोणत्या पॉईंटवरती फोकस करणं गरजेचं आहे. मग लक्षात घ्या, आता ही जर पूर्ण चेतापेशी पाहिली तर ही जी चेतापेशी जरी छोटी दिसत असेल तरी यांचं एक लॉंग नेटवर्क आहे, आणि ह्या लॉंग नेटवर्कमध्ये आपल्या सर्व चेतापेशी पाहायला मिळतात की ज्यांचं कंट्रोलिंग युनिट म्हणजे ब्रेन असतो. मग लक्षात घ्या, जर चेतापेशी पाहिली तर चेतापेशीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे कोणता पाहायला मिळतो, आपल्याला डेंड्राइट पाहायला मिळतो. त्याचबरोबर आपल्याला जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो कोणता पाहायला मिळतो, आपल्याला न्यूक्लियस. मात्र लक्षात घ्या, न्यूक्लियस महत्त्वाचा का, बिकॉज न्यूक्लियस पूर्ण सेलवरती कंट्रोल ठेवतो. नर्व सेल हा एक नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे. नर्वस सिस्टीम म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल ठेवणारी एक संस्था आहे की जी संस्था पूर्ण, आता मी तुमच्याशी बोलतोय, मी काय बोलावं हे सुद्धा माझा ब्रेन सांगतोय. मग ब्रेन थ्रू जर मेसेज माउथकडे येत असेल तर हा मेसेज कॅरी करण्याचं काम कुणाचं आहे,
ह्या चेतापेशींचं. इव्हन तुम्ही हे लेक्चर ऐकताय, मग जर तुम्ही हे लेक्चर ऐकत असाल तर ही क्रिया कुणाची आहे, तर ह्या चेतापेशींची आहे. यालाच आपण म्हणतो मानवातील समन्वय, म्हणजे ह्युमन मध्ये असणारं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. जर आपण ह्युमन मध्ये असणारं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन म्हणत असेल तर एक्झॅक्टली कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन कुणामार्फत ठेवलं जातं, त्या डेंड्राइट मार्फत. लक्षात घ्या मित्रांनो, हा जो तुम्हाला दिसतोय हा पसरलेला भाग, हा म्हणजे आपला डेंड्राइट. हा डेंड्राइट एक्झॅक्टली काय करतो, तर डेंड्राइट स्टिम्युलेट करतो. आता स्टिम्युलेट म्हणजे काय, मी जोरात हात घेतला, माझ्या हातावरती मारला तर माझ्या हाताचा भाग ऍक्टिव्ह होतो. लक्षात घ्या, ऍक्टिव्ह म्हणजे व्हायब्रेट होतो. त्या व्हायब्रेशनलाच आपण म्हणतो स्टिम्युलेशन. हा डेंड्राइट काय होतो, स्टिम्युलेट होतो. लक्षात घ्या, अगोदर आपण चेतापेशींची ओळख करूयात. चेतापेशीमध्ये कोणकोणता भाग आहे, डेंड्राइट आहे, न्यूक्लियस आहे, देन आपल्याला सेल बॉडी, त्याला आपण सोमा म्हणतो. मग आपण जर सेल बॉडीचा विचार केला तर ही पूर्ण बॉडी म्हणजे सेल बॉडी, याला मराठीमध्ये पेशी काय म्हणतात. आज आपण एक्झॉनचा विचार केला तर एक्झॉन म्हणजे हा आपला मिडल पार्ट, आणि जिथे ही चेतापेशी संपते म्हणजे टर्मिनल किंवा एंड, याला म्हणतो आपण एक्झॉन टर्मिनल. मात्र लक्षात घ्या, तर आता तुम्ही हे पूर्ण चेतापेशी पाहिली किंवा पूर्ण नर्व सेल पाहिली तर तुम्हाला कळेल सुरुवात झाली आपल्याकडे असणाऱ्या डेंड्राइट पासून आणि एंड झाला एक्झॉन टर्मिनल पर्यंत. मग लक्षात घ्या, आपल्या बॉडीवरती तुम्ही कुठेही टच करा किंवा कुठेही चिमटा घ्या किंवा कोणत्याही बॉडीमध्ये कोणतीही ऍक्शन करा, तुमच्या मेंदूपर्यंत मेसेज जातो. मग जर मेंदूपर्यंत मेसेज जात असेल तर एक्झॅक्टली इथे झालं काय, तर फार सिंपल आहे. या ठिकाणी आपल्याकडे असतो डेंड्राइट, तो डेंड्राइट स्टिम्युलेट होतो. स्टिम्युलेट म्हणजे काय, मी जोरात हात घेतला, माझ्या हातावरती मारला तर या हाताच्या सेलवरती किंवा या सरफेसवरती आपल्याला नंबर ऑफ डेंड्राइट्स पाहायला मिळतात आणि हे डेंड्राइट स्वतःला ऍक्टिव्हेट करतात. जर हे डेंड्राइट स्वतःला ऍक्टिव्हेट करत असेल तर त्याला म्हणतात स्टिम्युलेट. मग आता ऍक्टिव्हेट जर झालं, मग आता हा ऍक्टिव्हेट झालेला मेसेज मला मेंदूकडे घेऊन जायचा आहे. मग हा मेसेज म्हणजे काय, तर याला आपण इम्पल्सेस म्हणतो. लक्षात घ्या, हा मेसेज म्हणजेच कोण असतो आपल्याकडे, इम्पल्सेस, की ज्याला मराठीमध्ये आवेग म्हणतात. मग सिंपल आहे मित्रांनो, जर इथे आपण इम्पल्सेस पाहत असेल तर इम्पल्सेस झाले कशामुळे, स्टिम्युलेटमुळे. समजा मी इथे जोरात न मारता एकदम सावकाश मारलं तर स्टिम्युलेशन सावकाश असतील. जर मी एकदम जोरात मारलं, स्टिम्युलेशन जोरात असेल. ज्या प्रकारचा मी इथे टच करेल त्या प्रकारचा मेसेज तयार होतो. सिंपल आहे ना. समजा मी बोटाने लावलं, बोटाने इथे हात लावला, मी हात मागे घेईल का, नाही. पण हेच जर मी चाकू घेऊन आलो आणि इथे हात लावला, मग मी हात मागे घेऊ शकतो. म्हणजे काय मित्रांनो, तर मी ज्या टाईपचा टच केला त्या टाईपचा मेसेज ब्रेनकडे गेला आणि मग ब्रेनने त्या टाईपचा रिप्लाय दिला किंवा तशी ऍक्शन घडवून आणली. मग लक्षात घ्या, जर आपण तशी ऍक्शन घडवून आणत असेल तर सगळा रोल कुणाचा पाहायला मिळतो, ह्या स्टिम्युलेशनचा, की जो स्टिम्युलेट कोण करतो, तर डेंड्राइट. आणि डेंड्राइट स्टिम्युलेट झाला म्हणजे काय तयार केला, इम्पल्सेस बनवला. इम्पल्सेस म्हणजेच काय, तर आपण त्याला सिंपल भाषेमध्ये मेसेज म्हणू शकतो. मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही काहीतरी रिप्लाय करताय, हा मेसेज आहे. हा मेसेज आपल्या कानापासून ब्रेन पर्यंत कोण घेऊन जातोय, तर हे इम्पल्सेस. मग लक्षात घ्या, असे इम्पल्सेस कॅरी करण्याचं काम कुणाचं आहे मित्रांनो, ते या चेतापेशींचं आहे किंवा या नर्व सेलचं आहे. या नर्व सेल काय करतात, तर एक्झॅक्टली मेसेज कॅरी करतात. मग कॅरी कसा करतात, तर डेंड्राइट हा मेसेज तयार करतात. इथून हा मेसेज सेल बॉडीकडे जातो. आयोगाने असाही क्रम विचारलेला आहे. लक्षात घ्या, सगळ्यात फर्स्ट मेसेज कोणी तयार केला, डेंड्राइटने. मेसेज म्हणजेच आपण त्यांना काय म्हणतो, इम्पल्सेस म्हणतो. तयार करतात म्हणजेच त्यांचं स्टिम्युलेशन होतं. स्टिम्युलेट मीन्स ते ऍक्टिव्हेट करतात स्वतःला. जर ते स्वतःला ऍक्टिव्हेट करत असतील तर हा मेसेज जातो सेल बॉडीकडे. लक्षात घ्या, सेकंड नंबर कुणाकडे आला, सेल बॉडीकडे. सेल बॉडीकडून तो जातो एक्झॉनकडे आणि एक्झॉन कडून कुणाकडे जातो, एक्झॉन टर्मिनल. मग लक्षात घ्या, मेसेजचा नंबर लक्षात घ्या. 1 नंबर इथे आला, 2 नंबर तो सेल बॉडीकडे गेला, 3 नंबर तो एक्झॉनकडे गेला, 4 नंबर तो एक्झॉन टर्मिनलकडे गेला. सेल तर संपली, पण हा मेसेज पाठवायचा ब्रेनकडे. मग यासाठी 2 सेलच्या मध्ये एक मायन्यूट गॅप असतो. लक्षात घ्या, जसं आपण रेल्वे पाहतो, रेल्वेचे 2 डबे असतात बरोबर. 2 डब्यांच्या मध्ये मॅग्नेटिक फोर्स असतो किंवा मॅग्नेटिक त्यांना जोडलेलं असतं आणि पुढे त्यांचा एक इंजिन असतं. सेम आपल्या बॉडीमध्ये आपला इंजिन म्हणजे आपला मेंदू, आणि जे आपल्याकडे असणारे चेतापेशी आहे किंवा जे नर्व सेल आहेत ते बरोबर रेल्वेच्या डब्यांसारखे एकमेकांना जोडलेले असतात. मग लक्षात घ्या, हा एक रेल्वेचा डबा आहे असं इमॅजिन करा आणि इथे गॅप आहे. पुन्हा पुढे आपल्याला नवीन अशीच चेतापेशी पाहायला मिळेल, पण इथे चेतापेशींना जोडण्यासाठी एक जो गॅप आहे तो गॅप भरून काढण्याचं काम करतात सिनॅप्स.
हे लक्षात राहू द्या. तो कोण भरून काढतात? सिनॅप्स. सो अशा प्रकारे मेसेज आपल्याला ऑर्गॅन टू ब्रेन जातो. म्हणजे काय, मी इथे मारलं, मेसेज ऑर्गॅन पासून ब्रेनकडे गेला. जर मेसेज ऑर्गॅन कडून ब्रेनकडे जात असेल मित्रांनो, तर त्याला म्हणतात सेन्सरी न्यूरॉन. शब्द लक्षात ठेवा, त्याला आपण काय म्हटलं? सेन्सरी न्यूरॉन. आणि जर मी हात मागे घेत असेल तर मी हात मागे घ्यावा हे मला सांगतोय कोण? ब्रेन सांगतोय. म्हणजे काय, मी अगोदर इथे मारलं, इथे मारल्यावरती मेसेज ब्रेनकडे गेला. लक्षात घ्या, जर इथे मेसेज ब्रेनकडे जात असेल तर याचा अर्थ मेसेज हा ट्रान्सफर झाला फ्रॉम ऑर्गॅन टू ब्रेन. आणि जर तो ऑर्गॅन टू ब्रेनकडे जात असेल देन इट इज कॉल्ड एज सेन्सरी न्यूरॉन. त्याला आपण काय म्हणूयात? सेन्सरी न्यूरॉन म्हणूयात. बट समजा मी याला पुन्हा मेसेज पाठवला की हात मागे घे, म्हणजे मेसेज ब्रेनकडून ऑर्गॅनकडे गेला, त्याला म्हणतात मित्रांनो मोटार न्यूरॉन. लक्षात घ्या, त्याला म्हणतात मोटार न्यूरॉन. आणि जर आपल्या बॉडीमध्ये ह्या दोघांचंही कॉम्बिनेशन असेल तर त्याला म्हणतात असोसिएशन न्यूरॉन, किंवा त्याला आपण काय म्हणतो? मिक्स न्यूरॉन. जर आपण हे असोसिएशन न्यूरॉन किंवा मिक्स न्यूरॉन पाहत असेल तर मिक्स न्यूरॉन हे आपल्या बॉडीमध्ये सेन्सरी आणि मोटर दोघांचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. मग मित्रांनो, हे कंट्रोल कुणावरती असेल? हे कंट्रोल झालं व्हॉलंटरी कंट्रोल, की ज्याला आपण ऐच्छिक क्रिया म्हणतो. पण आपल्या बॉडीमध्ये ऑर्गॅन सिस्टीम पण असतात की जिथे आपला इनव्हॉलंटरी कंट्रोल पाहायला मिळतं. आणि या इनव्हॉलंटरी कंट्रोलवरती जे काही कंट्रोल ठेवण्याचं काम आहे ते कुणाचं असतं? हार्मोनचं असतं. सो इथे आपलं जे काही डिस्कशन करायचंय ते रिगार्डिंग टू काय असणार आहे? हार्मोन्स. मग लक्षात घ्या मित्रांनो, या चॅप्टरमध्ये आपल्या हार्मोन्स पण स्टडी करायचे आहेत. मग आता हे सगळा स्टडी जर तुम्हाला प्रॉपर वेने समजून घ्यायचा असेल तर यासाठी आपण एक सायन्सची पूर्ण एक सखोल बॅच घेऊन येत आहोत. या बॅचचा फायदा काय होईल मित्रांनो? लक्षात घ्या, आता इथे सगळ्या गोष्टी शिकवणं पॉसिबल नाही कारण लेक्चर खूप मोठं होऊन जाईल. पण जर तुम्हाला एकदम प्रॉपरली हा चॅप्टर शिकायचा असेल किंवा असेच नंबर ऑफ चॅप्टर शिकायचे असतील की ज्यामध्ये सायन्स, लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतं. समजा सायन्स आहे, कारण नाही, मग हे कारण कसं होतंय, ती प्रोसेस काय आहे, म्हणजे आपल्याला तिथे हाऊ शिकायचं आहे, व्हॉट शिकायचं आहे, वाय पाहायचं आहे. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीला काही ना काही हाऊ आहे, प्रत्येक गोष्टीला काही ना काही वाय आहे, म्हणजे कारण आहे. मग प्रत्येक गोष्टीला काही ना कारण असेल किंवा कशी होती हे असेल तर तिथे आपल्याला मेकॅनिझम पाहायला मिळेल, इव्हन त्यांचे नंबर ऑफ ऍप्लिकेशन असतील. हा सगळा स्टडी म्हणजे आपलं सायन्स. मग लक्षात घ्या, सायन्स फार वेगळं काहीच नाहीये. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्या क्रिया आहेत हे म्हणजे सायन्स. मग लक्षात घ्या की ज्यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायो आहे. सो आपण या बॅचमध्ये पूर्ण ॲज अ ॲप्लिकेशन बेसवरती स्टडी करणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला पूर्ण फोकस हा कन्सेप्टवरती राहील. लक्षात घ्या, कन्सेप्ट क्लॅरिटीवरती. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हाय आणि हाऊ, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मी म्हटलं ऑक्सिजन, ठीक आहे, ऑक्सिजन आहे, पण तो का शिकायचा, कसा शिकायचा, किंवा मी म्हटलं आता ह्युमन ग्लँड, ठीक आहे, ह्युमन ग्लँड आहे, अरे पण ती का शिकायची, तिचा रोल काय आहे, इव्हन ती आपल्या बॉडीमध्ये कसं काम करते, त्या पद्धतीने आपलं हे टीचिंग असणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण PYQच्या बेसवरती, लक्षात घ्या, आता झालेले PYQ आहे, जर आपण PYQ पाहिले मित्रांनो तर भरपूर वेळेस आयोगाचा कल थोडा चेंज झालेला पाहायला मिळतो. कुठेतरी आयोगाने पूर्वीचे विचारलेले PYQ किंवा आता जे नवीन मध्ये PYQ विचारतात, दोघांमध्ये फरक पाहायला मिळतो. याचा अर्थ काय, आयोग स्वतःचा माइंडसेट बदलतोय. म्हणजे आपल्याला आयोगाप्रमाणे स्वतःला बदलणं गरजेचं आहे. आणि जर स्वतःला बदलायचं असेल तर आपल्याला आपल्या अभ्यासाची मेथड किंवा सायन्सचा जो आपण यापूर्वी अभ्यास केला किंवा जो नव्याने अभ्यास करतोय तोही त्याच डायरेक्शनने घेऊन जाणं गरजेचं आहे. मग लक्षात घ्या, सो त्याच पद्धतीने आपली ही बॅच असणार आहे. ही बॅच ऑफलाईन प्लस ऑनलाईन दोनही स्वरूपात आपल्याला अवेलेबल भेटणार आहे. जर तुम्ही याचं ऑफलाईन सेंटर पाहिलं तर ऑफलाईन सेंटर कुठे आहे, आपल्याकडे असणारा ABC चौक दक्षिण मारुतीमुखी मंदिराजवळ. या ऑफलाईन सेंटरचा फायदा काय होईल मित्रांनो, तुम्हाला ही पूर्ण बॅच ऑफलाईन अटेंड करता येईल. जर तुम्हाला ऑनलाईन पॉसिबल असेल तुम्ही ऑनलाईन पॉसिबल करू शकता. ही बॅच चालू होत आहे 19 जानेवारी 2026 पासून, म्हणजे सोमवारपासून. हिचा ऑफलाईनचा टायमिंग असणार आहे दुपारी 1 ते 3. लक्षात घ्या मित्रांनो, या बॅच मधून काय भेटेल, सगळ्यात फर्स्ट सायन्सच्या सगळ्या कन्सेप्ट भेटतील. दुसरं, सगळे PYQ तुम्हाला न पाहता टॅकल करता येतील, कारण तुम्हाला बॅच झाल्यावरती स्वतःचाच एक आत्मविश्वास येईल की आपण इझिली प्रश्न सोडवू शकतो. आणि तुम्हाला एक प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा पाहायला मिळतील की ज्या प्रॅक्टिस क्वेश्चनला सुद्धा तुम्ही इझिली टॅकल करू शकता. मग मित्रांनो, या बॅचचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. येणारी पूर्व परीक्षा तुम्ही या बॅचच्या आधारावरती इझिली सायन्स टॅकल करू शकता. सो मित्रांनो, या बॅचचा नक्कीच फायदा घ्या, नक्कीच तुम्हाला ती एक्झाम ओरिएंटेड पाहायला मिळेल. सो मित्रांनो, या बॅचमधून ही फक्त तुम्हाला कंबाईनसाठी किंवा ग्रुप C साठी किंवा राज्यसेवेसाठीच नाही तर जेवढ्या एक्झाम आहे प्रत्येक एक्झाममध्ये सायन्स कॉमन असतं. सगळ्याच एक्झामला तुम्हाला कशी राहील, हेल्पफुल राहील. सो मित्रांनो, या बॅचचा नक्कीच फायदा घ्या. थँक्यू.